नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हातखंबा ते वांद्री असा प्रवास केला आणि नॅशनल हायवे 66चे अपडेट्स बघितले वांद्रीपर्यंतचे। आणि आता आपण पुढचा प्रवास करतो आहे वांद्रीपासून। वांद्री ते संगमेश्वर असा हा व्हिडिओ होईल। त्या पूर्ण व्हिडिओ बघा, मध्ये मध्ये थांबून किंवा फास्ट फॉरवर्ड करून शक्यतो बघू नका, सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील। जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे जेवढा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल तेवढे तुम्हाला अपडेट्स वगैरे आणि माहिती, मध्ये काय मी टिप्स देतो, गमती जमती चालू असतात, ते सगळं तुम्हाला अनुभव एक त्याचा घेता येईल। वांद्रीमध्ये आता काम चालू आहे पुलाचं, त्यामुळे हा मधला पोर्शन जरासा खराब आहे आणि इथे सांभाळून हा जो कनेक्टिंग पार्ट आहे मध्ये काहीच नाही, सोडूनच दिलेला आहे। तर जोरात तिथे गाड्या आपटतात, अनेक जण आपटले, मागच्या व्हिडिओसुद्धा मी बघितलं ते आपटले तिथे। तर पुढचा जो कनेक्टिंग पार्ट आहे, कनेक्टिंग पार्ट नंतरचा एरिया बऱ्यापैकी कंप्लीटेड आहे। मध्ये मध्ये थोडेसे पॅच, म्हणजे उदाहरणार्थ आता पुढे परचुरीला थोडंसं काम चालू आहे, पण सुरुवातीचा हा जो भाग आहे परचुरीपर्यंत हा बऱ्यापैकी झालेला आहे। इथे मध्ये आता उक्षी फाटा लागतो, तिथलं काम चालू आहे मात्र अजून। हे आता बघा डाव्या हाताला जे आता काम सुरू आहे डावीकडचं, उजवी बाजू त्यांनी करून दिली आपल्याला। मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल आपण, डावीकडनं जात होतो, म्हणजे साधारण 1.5 महिन्यामध्ये उजवीकडचं काम कंप्लीट करून तो रस्ता चालू करून दिला आहे आणि आता डावीकडच्या कामाला त्यांनी सुरुवात केली। आणि हा इथे डाव्या हाताला बघा बोर्ड दिसतो, ती गाडी उभी राहिली, त्याला म्हणतात उक्षी फाटा। ही जी गाडी आता डावीकडे गेली तो उक्षी फाटा। त्या उक्षी मार्गे तुम्ही रत्नागिरीत जाऊ शकता, म्हणजे विमानतळ वगैरे रोड जो आहे त्या रोडनी तुम्हाला इथनं जाता येतं। मगाशी मी म्हटलं की असा धूर भरपूर सगळीकडे येतो, हा बघा इथनं दिसतोय तो आता कसला आहे माहिती नाही, पण मोठ्या प्रमाणावर धूर आहे, काळा काहीतरी खाली जाळलेलं असणार आहे। इथे नदी काठी काहीतरी पेटवलेलं आहे, आता त्याला भाजावळ म्हणतात का काय माहिती नाही मला, पण काहीतरी पेटलं इकडे। होय, सगळी भाजावळ चालली आहे, भाजावळीसाठी सगळं पेटवलेलं आहे। याने आणखीन टेम्परेचर वाढतं, आता 35 डिग्री दाखवतोय, त्यामुळे पुढे आणखीन चटका बसणार आहे, चांगलाच चटका जाणवणार आहे पुढे। आता बाहेर मिश्र वातावरण आहे, आता मी खिडकीतनं थोडा हात बाहेर काढला आहे ना, वारा थोडासा गार आहे, पण टेम्परेचर मात्र 35 दाखवतोय। आता परचुरीच्या थोडं जवळ आलो आहे आपण, नाही जवळ नाही म्हणता येणार, आहे अजून नंतर। पण हा मधला रस्ता मागच्याही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चांगला आहे, काय प्रॉब्लेम नव्हता इथे। आता वांद्री ते संगमेश्वर असा आपला व्हिडिओ होणार आहे। पण तिथे एक बोर्ड लिवलाय मुद्दाम म्हणतोय आंबेड बुद्रुक, ॲक्च्युली ते आंबेड बुद्रुक क आहे, कमळातला क नको, कमळातला नको म्हणायला, लगेच माझ्या नावाने ओरडायला लागतील। असो, हे बघा, हे अजून खाजगी गाडीतले पोलीस चाललेत पाठीमागनं, हे बघा त्या साहेबांची गाडी पण पोलीस बोर्ड लावून फिरते, आंबेड बुद्रुक। हा पूर्वीचा बॉटलनेक एरिया ज्याला म्हणतात ना तसा होता, इथे ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं, जुना जो पूल होता इथे ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं, पण आता मस्त झालं आहे, दोन्ही बाजू ओपन आहेत। तिकडे जरासं काहीतरी काम चालू आहे पलीकडच्या साईडचं, पण आपल्याला तसा ह्या साईडला काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त वळण आहे, त्यामुळे जरा काळजी घेणे,
सावकाश जाणे. आणि आता आपण इथे आलो परचुरीजवळ. परचुरीचं काय झालंय, पूल चालू झालाय की काय एक बाजू, कारण आपला जुना जो रस्ता होता उजवीकडचा तो बंद दिसतो झालेला. ते बघा उजवी साईड बंद झाली आणि तिकडे उंचावरून आपल्या गाड्या चालल्यात, म्हणजे इथे सुद्धा बहुतेक एक बाजू चालू करून दिलेली दिसते पुलाची. हो, पूल एक बाजून चालू झालाय. अर्धा चालू केलाय, अर्धा. चांगली गोष्ट आहे, अर्धा तर अर्धा. परचुरी ब्रिज एक साइड ओपन करून झाले. थोडंसं कनेक्टिंग पार्ट जे आहेत ते रफ आहेत, पण पहिले जे खालून जुना रस्ता जो होता पूर्ण खड्डेमय, निदान आता तेवढे खड्डे तरी फेस करायला लागणार नाहीत. बाकी धोके आहेत तसेच आहेत, जसा हा आता इथे बघा ब्रिज संपल्यानंतरचा जो रस्ता आहे तो जो प्रॉपर जोडलेला नाही, ब्रिजचा उभा कट तसाच्या तसा सोडून दिलेला आहे. एखाद्याला नाही समजलं तर तो तिथे 100% आपण तोच आमचे इंजिनियर किंवा संबंधित अधिकारी त्यांना जर कोणाला हा व्हिडिओ बघायला मिळाला तर कदाचित हे ऐकून थोडी लज्जा शरम असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेतील. पण मला नाही वाटत की तसं काय होईल, कारण सगळे निर्लज्ज आहेत. काय कोणाला चांगलं म्हणण्याचं आता लायकीचं राहिलेलं नाही. जो तो फक्त स्वतःची पोळी भाजून घेतोय आणि जनता सगळी वाऱ्यावर सोडून दिली. असो, तर हा पुढचा रस्ता आहे, हा कनेक्टिंगचा वळ्या 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 पडलेला रस्ता. आत्ता ठीक आहे, लवकरात लवकर तो व्हायला पाहिजे. हा एवढा मधला जो पॅच आहे ना, हा पॅचच कंप्लीट नाही आहे. इथून पुढचा बघा एक साईडचा रस्ता आहे, त्याला इथपर्यंत कॉन्क्रीटचं काम झालं आहे आणि त्याला ग्रूज मारण्याचं काम सुरू आहे. या ग्रूजवरून मला एक किस्सा आठवतो. एक व्हिडिओ मी बघितला, असे म्हणजे काय म्हणतो आपण, स्वयंघोषित कार्यकर्ता असतो ना एखादा, अशा व्यक्तीचा मी व्हिडिओ बघितला. सिमेंटचा रस्ता करून झाला होता आणि त्याच्यावर ते ग्रू मारण्याचं काम ते 2 मुलं करत होते. हा येऊन त्यांना दमदाटी करत होता, एवढा छान रस्ता बनवलात आणि आता तो मध्ये कापताय, तो तुम्हाला केक वाटला काय वगैरे वगैरे वगैरे. बरं, ते बिचारे कामगार असतात, तो त्यांना काय माहीत नसतं, काय ह्यांच्याशी कसं बोलायचं काही माहीत नसतं. तर तो आपला सांगे नाही हे करायचंच असतं. हा उलटा त्याला विचारतो का करायचं असतं, तर त्याला नाही माहीत, त्याला तेवढं टेक्निक माहीत नाही.
त्याच्या बॉसने त्याला काय सांगितलं, इथे असं असं कापायचं, तो कापतोय. तर हा त्याच्यावरनं इतका वाद घालत होता आणि त्या 2 मुलांशी भांडत होता. पण एक तुमच्या माहितीसाठी सगळ्यांनाच समजेल, ह्या ग्रूज माराव्याच लागतात. जसं रेल्वेच्या 2 रुळांच्या मध्ये छोटी गॅप ठेवली जाते, तुम्हाला माहिती असेल, माहीत नसलं तर बघा, ऑब्झर्व करा, थोडीशी गॅप असते. याचं कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये हीटमुळे मटेरियल जे असतं ते एक्सपांड होतं. आता इथे जर गॅप नाही ठेवली आणि जर हे मटेरियल खालून एक्सपांड व्हायला लागलं तर ते एकमेकांना ढकलायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये काय होईल, ते फुटून वर येईल. मग ती त्यांना मध्ये छोटी गॅप ठेवायला लागते. मग जरा असं जर एक्सपांड वगैरे झालं तर ती गॅप तिथे ॲडजस्ट करते. थंड झालं की परत ते होतं तसं होतं. म्हणजे त्या ठिकाणी एक्सपान्शनचा जो भाग आहे त्याच्यामुळे पुढे अपघात होऊ नयेत किंवा रस्ता उखडून येऊ नये वर, याच्यासाठी त्या ग्रूज मारल्या जातात. त्या कंपल्सरी आहेत. म्हणजे आपण काय वेगळं करत नाही आहोत त्याच्यात, सगळ्या जगात ते केलं जातं. अनेकांना माहीत नाही आहे हा विषय. आता एक आठवण झाली, ते मशीन बघितलं त्याच्यावरनं एक आठवण झाली म्हणून आपलं इथे मेन्शन केलं. आणि जसजसं आपण चिपळूणच्या दिशेला जातोय तसं टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली. आता 37 डिग्री टेम्परेचर आहे. इकडे उजवी बाजू फोडून तिथे रस्त्याचं काम पण बऱ्यापैकी झालंय सगळं. हा बघा इथे आपटण्याचा प्रकार सगळा. आणि हा आपला जुना रस्ता. माझ्या अंदाजाने कदाचित पुढची ट्रिप इकडे माझी कधी होईल मला माहीत नाही. कदाचित ही शेवटची वेळ असू शकते हा रस्ता बघण्याची. म्हणजे हा जो जुना हायवे, खिंड म्हणायचो आम्ही त्याला, इथे असं खिंडीसारखं होतं, 2 बाजून डोंगर होते. कदाचित पुढच्या वेळेला नवीन रस्त्यावरून आपण जाऊ. त्यामुळे ह्या ट्रिपमध्ये हा रस्ता अगदी डोळ्यात साठवून बघून ठेवून द्या. पुढच्या वेळी बघायला मिळेलच याची गॅरंटी नाही. कारण तिकडे बघा उजवी बाजू जी आहे ती पूर्ण झालेली आहे. रस्ता सगळं म्हणजे क्युरिंग वगैरे सगळं संपलेलं आहे तिकडचं. त्या तो पार्ट पुढे रस्ता झालेलाच आहे, त्याला कनेक्ट होईल, तिकडची बाजू सुरू होईल आणि मग इकडे डाव्या हाताला कामाला सुरुवात होईल. पण 1.5 वर्षापूर्वी या पट्ट्यातलं जे काम होतं, 1.5-2 वर्ष धरा साधारण, त्यापेक्षा मी आज सांगू शकतो की कामाला स्पीड घेतला आहे आणि काम बऱ्यापैकी फास्ट होतं आहे. अगदीच जे पूर्ण रेंगाळल्यासारखं तिथे जाणवत होतं सुरुवातीला तसं नाही आहे. आता इथे माणसं दिसायला लागली आहेत, मशिनरी दिसते आणि काही ना काही ॲक्टिव्हिटी मधल्या अशा पॅचेसवर चालू आहे. आणि ज्या ठिकाणी झालेला रस्ता आहे त्याला तर काही प्रश्नच नाही आहे. आता आपण येतोय संगमेश्वर जवळ. इकडे हा डोंगर मात्र अजून फोडायचा बाकी आहे. इथे सुद्धा एक प्रकारची खिंड होती पूर्वी, कोणाला आठवत असलं तर बघा. उजवीकडचा मोठा डोंगर होता आणि डावीकडे असाच होता. म्हणजे इकडे काय फार फोडलाय किंवा लहान केला असं नाही आहे. पण हा सुद्धा असा तो एक खिंडीसारखा भाग होता. फक्त काय होतं, दोन्ही साईडला झाडी होती. तर इथे सुद्धा एक तो खिंडीत न गेल्याचा फील यायचा. 2 साईडनी डोंगर आणि STची नवीन लाल परी. पूर्वी लहान असताना आम्हाला अशी एखादी नवीन गाडी ST डेपोला मिळायची, रत्नागिरी डेपोला 2-3 गाड्या अशा नवीन यायच्या. ती बघायला आम्ही स्टँडवर जायचो, नवीन गाडी. इतकं ते वेगळंच कौतुक होतं गाडीचं त्या. पूजा करून चाललेले दिसत आहेत. शंकराचं इथे कुठेतरी मंदिर असणार आहे. आज महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी पूजा दिसत आहेत. हा सुद्धा पूल एक नवीन झाला आहे, एक बाजू झालीच नाही आहे. हा जुना पूल होता आपला तोच आहे.
वृक्ष दिसायला लागलं बघा. पावसाळ्याची हिरवळ होती मस्तपैकी. पावसाळ्यातला व्हिडिओ बघा मी बनवलेला आणि आत्ताचा हा व्हिडिओ बघा, कम्पेअर करून तुम्हालाच समजेल. हे आता सगळं ओसाड दिसायला लागलं. निधळेवाडी उजव्या हाताला वरती कुठेतरी आहे. आता संगमेश्वरच्या आपण जवळ आलो. संगमेश्वरच्या अलीकडचा पेट्रोल पंप. स्वाद हॉटेल. बाहेर झाडं छान लावले, कसलेच समजत नाही, शोचीच दिसत आहेत, पण केळीची पानं असतात तशी पानं आहेत. काय प्रकारे माहिती नाही. आणि इथे एक उजव्या हाताला कसलं झाड आहे, पांढरट पिवळट फुलं आलेत त्याला. तुऱ्यासारखी फुलं आहेत, बारीक बारीक तुरे असल्यासारखी. हॉटेल्स भरपूरच झाली, म्हणजे चांगलेच हातपाय पसरलेत हॉटेलवाल्यांनी. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आहेत रोड साईडला. तर इथे ट्रक थांबलाय, तिथून पुढे काम झालेलं नव्हतं, अजूनसुद्धा नाही दिसत आहे. ज्या अर्थी तो ट्रक समोरचा डान्स करत जाताना दिसतोय, याचा अर्थ तिकडे कामाला काही अजून सुरुवात झालेली नाही आहे. फक्त जरा रस्ता काहीतरी करून ठेवला आहे थोडाफार असं वाटतंय. अगदी जे खड्डेमय होता त्यापेक्षा जरासा बरा वाटतोय. नाही, फोडलेलंच आहे सगळं. वरती एक मंदिर होतं कसलं तरी. हा एकदमच स्लो चालला, काय झालं याला. आणि इथे सुद्धा थोडं ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे, कारण हा अरुंद रस्ता राहिला आणि पुढे पुलाचं काम असल्यामुळे तिथे सगळं ब्लॉक होतं ट्रॅफिक, आणि मग ते एकदम सुटलं की भरपूर गाड्या पुढे येतात. डावीकडे काय केलं आहे, रस्त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. इथे डायव्हर्जन म्हटलं आहे, म्हणून म्हटलं काय झालं. डावीकडे रस्त्याला लेवलिंगचं वगैरे काम चालू झालं आहे. पण सावकाश जाणे केव्हाही इष्ट असल्या रस्त्यात उगाच धडधडवत गाडी नेण्यात काय पॉईंट नाही. पुढे कधी मोठा खड्डा अचानक आपल्या समोर येईल ती काही गॅरंटी नसते इथे.
संगमेश्वर पुलाचं काम सुद्धा बऱ्यापैकी होत आलं आहे. ते चांगला स्पीड आहे इथे. इथले काय ड्रोन शॉट्स घेता आले एवढे घेतले. जरा ट्रॅफिक आहेत मध्ये मध्ये, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबता येण्यासारखं नाही आहे. आणि आत्ता जो मधला पूल आहे तो ह्या मोठ्या हेवी ड्युटीसाठी खूपच लहान पडतो आहे. त्याच्यामुळे जास्त थांबून तिथे टाईमपास करण्यात काय पॉईंट नाही. आणखीन दुसरी अशी जागा बघत होतो पण नाही तशी मला कुठे दिसत आहे. हा सगळा चिंचोळा एरिया आहे. आणि आत्ता कसं आहे, वर टेम्परेचर पण भरपूर आहे. 36-37 टेम्परेचर आहे बाहेर. ओव्हर हिटिंग इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सचं होऊ शकतं. उगाच रिस्क घेण्यात काय पॉईंट नसतो अशा वेळी. इथे वॉलचं काम बऱ्यापैकी होत आलं आहे. फक्त आता पुढे बघूया कनेक्टिंग पार्ट कसा असणार आहे त्याचा, कुठून कसा कनेक्ट करतायत. तो ट्रक उभा आहे तिथनंच खाली येणार आहे. त्याच्यामुळे आपला जुना रस्ता जो आहे तो आणि त्याची वळणं ही बऱ्यापैकी सेम राहणार. त्याच्यात काय फरक नाही राहणार. इथे कसं आहे, रुंदीकरणाला तेवढा स्कोप पण आहे, कारण इकडची डाव्या हाताची सगळीच वस्ती जाईल. ते काही वेळेला असं होतं की वस्ती नसेल तर ते मेन आपला जो आत्ताचा रस्ता असतो तो सोडून दुसरीकडनं डायव्हर्जन घेऊ शकतात रस्त्याला. पण ज्या वेळेला वस्ती असते त्यावेळी एकाच बाजूची जागा ते ॲक्वायर नाही करू शकत. एक नियम असा आहे की जो आत्ताचा मूळ रस्ता असतो त्याच्यापासून डाव्या हाताची आणि उजव्या हाताची समान प्रमाणामध्ये जमीन ॲक्वायर करून रुंदीकरण करायचं असतं. एकच बाजू घेऊन रुंदीकरण करता येत नाही. अदरवाईज कसं होतं, हे सगळं वळण घालून ना इथनं सरळ रस्ता आणता आला असता. पण ही सगळी एकाच साईडची मधली वस्ती जी आहे ती सगळी जाणार त्याच्यात. म्हणजे संगमेश्वरचं अर्धं गाव इकडचं खलास होईल. त्याच्यामुळे आहे तसंच त्यांना ठेवून स्ट्रक्चरमध्ये तसा फार फरक नाही करता येणार इथे. त्या वळणं वगैरे पण तशीच राहणार आहे ती. पुढे पैसा पण हायस्कूलच्या इथे पण आता एक फ्लायओव्हर आहे. त्यामुळे तिथे सुद्धा बघायचं किती काम झालंय. पैसा पणला हा बरोबर ते बॉक्स टाईपचा जो ब्रिज असतो ना तसा आहे. अंडरपास आहे त्याला केलेला. फक्त रस्त्याचं तिथलं काम किती झालंय बघूया आपण. संगमेश्वरला येईपर्यंत आता किती 1:30 वाजलाय. अर्थात आपण काय थांबत येतोय. सगळीकडे ड्रोन शॉट घेत मिळतील तिथे.
आणि तसाही माझा ओव्हरऑल स्पीड काय फार नसतो. इवन चांगला रोड जरी झालेला असला हायवे पूर्ण तरी सुद्धा मी 80च्या स्पीडनी गाडी नेतो. 80च्या वर मी शक्यतो स्पीड नेत नाही. एकतर सेफ्टी राहते आणि दुसरं जरा रमत गमत इकडे तिकडे बघत निसर्ग न्याहाळत अशा पद्धतीचा प्रवास मला आवडतो. समोरनं गाड्या येताना दिसत आहेत तरी घुसायचा किती प्रयत्न आणि आटापिटा तो बघा. माझी गाडी मी पुढे काढणार. किडे अंगात, बाकी काही नाही. 2 मिनटं जरा मागे राहिलास म्हणून काय तुझ्यावर आभाळ कोसळणार आहे? पण नाही, माझी गाडी पुढे गेली पाहिजे. हा मला ओव्हरटेक करतो म्हणजे काय? जिथे तिथे फक्त गाड्या आपल्या पुढे घुसवायच्या, बाकी नियम गेले तेले तिकडे तेल लावत. आता पैसा फंडच्या इथला ओव्हरब्रिज आला. इथे पुढे अंडरपास आहे. इथून पलीकडे जायला आणि इकडे यायला असा रस्ता आपल्याला असणार आहे. हा व्हिडिओ मी इथं आता थांबवतो. मी पुढे शास्त्री पुलाच्या इथपर्यंत जाऊया आपण. आपल्याला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअरिंग करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ते जेवढे नंबर ऑफ आवर्स जास्त होतील व्ह्यूज, तासामध्ये आपण मोजतो, ते जेवढं जास्त होईल तेवढं आम्हाला ते फायद्याचं असतं. हे आमचं चॅनल्स आहे किंवा आमचे व्हिडिओज आहेत हे यूट्यूबच्या रँकिंगमध्ये वर सरकतात. त्याच्यामुळे आणखीन जास्त लोकांपर्यंत ते पोचू शकतात. आणि माझा प्रयत्न असतो जास्तीत जास्त माहिती देण्याचा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तयार करतो मी. अर्थात पुढे आता बाकीच्या काही विषय डोक्यात आहेत त्याच्यावरचे पण व्हिडिओ बनवायचे आहेत. पण अजून काही दिवसानंतर, त्याला थोडा वेळ आहे अजून. पैसापण हायस्कूल आता गेलं पलीकडे आणि इथे मारुतीचं देऊळ होतं मध्ये, तर ते तिथून आता इथे डावीकडे शिफ्ट केलं आहे. नवीन घुमटी तयार केली आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना पण झालेली आहे. इथून सरळ पुढे कसबा संगमेश्वर म्हणतात. कर्णेश्वर मंदिर आहे. प्राचीनकालीन शंकराचं मंदिर आहे. अवश्य एकदा भेट देऊन या. अतिशय सुबक पद्धतीने असं कोरलेलं मंदिर आहे. हा आता शास्त्री पूल नवीन दोन्ही बाजू ओपन केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तसं आता समोरनं काय ट्रॅफिक बिफिक हा प्रकार नाही इथे. आणि हा डावीकडचा रस्ता जातो, हा गणपतीपुळ्याला जातो. इथूनही रत्नागिरीला पण जाऊ शकता. याला डिंगणी रोड म्हणतात. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.